नमस्कार, मी किरण निंभोरे, वास्तवकट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर MPSCने आत्ता जो काही मुख्य परीक्षेमध्ये बदल केलेला आहे, त्यापूर्वी पूर्वपरीक्षेमध्ये देखील बदल केला होता आणि त्याच्यामुळे विद्यार्थी थोडेसे नाराज आहेत, काही आनंदीसुद्धा आहेत. परंतु हा जो बदल झाला, ज्या समितीच्या अहवालानुसार हा बदल झाला, त्या समितीचे अध्यक्ष माननीय श्री चंद्रकांत दळवी सर आपल्यासोबत आहेत. सर, आपलं वास्तवकट्ट्यावरती स्वागत. नमस्कार. तसं पाहिलं तर सर 1981च्या बॅचमध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांची निवड झाली होती. त्यानंतर 1983मध्ये सरांची IAS म्हणून निवड झाली आणि त्यानंतर सरांनी ज्यावेळेस पदभार स्वीकारला त्यावेळेस अहमदनगर जिल्हा परिषदेचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यानंतर पुण्याचे देखील जिल्हाधिकारी म्हणून सरांनी काम केलेलं आहे. यशदाचे महासंचालक होते, जिथं विद्यार्थी ट्रेनिंग घेतात, तिथं विद्यार्थी घडवण्याचं काम देखील सरांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर जमावबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख इथं देखील सरांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य विभागीय आणि सरांची रिटायरमेंट देखील पुण्यामध्येच झाली. पुण्याचे विभागीय आयुक्त म्हणून सरांची रिटायरमेंट झालेली आहे. आता हे सगळं होत असताना सरांनी मध्ये बऱ्याच योजना आणल्या, बरीच कामं केली. त्याच्यातला थोडासा आढावा देतो. सरांनी आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो आणि या गोष्टी वाचलेल्या असतात. त्याच्यातली झिरो पेंडन्सी जी आहे त्याचे जनक सर आहेत. त्याच्यानंतर संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम, हागणदारी मुक्त गाव योजना आणि सध्या गावागावामध्ये ज्यांना आपण ई सेतू म्हणतो त्यातली ई महाभूमी ही योजना देखील सरांनी आणलेली आहे. सर, आपलं पुनश्च एकदा वास्तवकट्ट्यावरती स्वागत. थँक्यू. खरं तर MPSCने हा जो बदल केला तो आपल्या समितीच्या शिफारशीनुसार केला. आपण त्या समितीचे अध्यक्ष होते. आता बऱ्याच संमिश्र प्रतिक्रिया या निर्णयावरती येतात. MPSCने ते नोटिफिकेशन टाकलं. याच्यामध्ये CSAT असेल किंवा राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा ही जो योजना असेल, तर याच्यामध्ये नक्की तुम्ही काय अनुमान लावून किंवा कशा पद्धतीने विचार करून हा निर्णय दिला होता किंवा हा अहवाल सबमिट केला होता? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ऑक्टोबर 2021मध्ये एक अभ्यास गटाची नियुक्ती केली होती, ज्या गटाचा अध्यक्ष मी होतो. बरोबर. आणखी 2 सदस्य या अभ्यास गटामध्ये होते. धनंजय कमलाकर, IPS ऑफिसर, ॲडिशनल DG म्हणून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. बरोबर. त्याच्यानंतर डॉक्टर SF पाटील हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू म्हणून त्यांचं खूप योगदान आहे. आणि कॉलेजेसमध्ये NAAC नावाची जी सिस्टीम आली, ॲक्रिडिशन ऑफ कॉलेजेस, त्या मुख्य आयोगाच्यामध्ये त्यांचं काम होतं. तर आम्ही तिघांची ही कमिटी होती आणि यासाठी बेसिकली 2-3 मुख्य मुद्दे त्याच्यामध्ये दिले होते. या कमिटीचं जे ज्युरिडिक्शन ठरवण्यात आलं होतं त्याच्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सध्याचा जो काही परीक्षा पद्धती आहे आणि अभ्यासक्रम आहे तो, आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यासक्रम आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पद्धती याच्यामध्ये तुलना करून महाराष्ट्रामधील मुलांना अधिकाधिक केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला सुद्धा कसं बसता येऊ शकेल, तिथला टक्का कसा वाढेल. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बरोबरच इतर जे राज्य लोकसेवा आयोग आहेत त्यांचाही अभ्यास करून प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आणि मेन एक्झामिनेशन राज्यसेवा परीक्षेच्या बद्दलचा अभ्यास करून रेकमेंडेशन्स करण्यासाठी म्हणून हा अभ्यासगट नेमला होता. आणि या अभ्यासगटाने जवळपास 8 महिने खूप काम केलं होतं आणि अनेक विषयाचा अभ्यास करून या शिफारशी आपण केल्या होत्या. ओके. तर आपल्याला कल्पना आहे की मुख्य त्याच्यातले जे काही लोकांच्या समोर आत्ता आलेले जे विषय आहेत त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जे आहे त्या एक्झामिनेशनमध्ये 2 पेपर आहेत, सामान्य प्रशासन 1 आणि सामान्य प्रशासन 2. तर सामान्य प्रशासन 2 हा सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट यासाठीचा तो पेपर डिझाईन केला आहे. बेसिकली मुख्य उद्देश त्याच्या पाठीमागचा तो होता. आणि त्याच्याही पूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाने हा सब्जेक्ट पहिल्यांदा इंट्रोड्यूस केला. बरोबर. आणि म्हणून लोकसेवा आयोगाने हा इंट्रोड्यूस केला होता. केंद्रीय लोकसेवा आयोगाने सुरुवातीला ज्याला इंट्रोड्यूस केला हा विषय CSAT आपण त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो, तर तो सुरुवातीला
तो मेरिटसाठी काउंट केला जात असे. म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2चं मेरिट काढून त्यानुसार प्रिलिमिनरी एक्झामिनेशनमधून सक्सेसफुल कॅन्डिडेट्स मेन एक्झामिनेशनमध्ये त्यांना घेतलं जात असे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्याच्यामध्ये लगेचच 2 वर्षामध्ये बदल केला होता आणि CSAT हा जो पेपर आहे तो पेपर क्वालिफाईंग केला होता. बरोबर. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये CSAT हा पेपर सुरू केला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने. केंद्रीय लोकसेवा आयोगाने बदल केला, परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तो बदल केला नाही. हा मुख्य याच्यातला फरक होता. दुसरा असा की या सगळ्या आमच्या अभ्यासामध्ये अभ्यास गटानं केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पद्धतीचा खूप सखोल अभ्यास केला, तिथल्या सिलेबसचा अभ्यास केला. त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये जेवढे काही लोकसेवा आयोग आहेत राज्यांची, सर्व मुख्य राज्य आणि सर्व छोटी राज्य, जम्मू काश्मीर असेल, मेघालय, आसाम, पश्चिम बंगालपासून कर्नाटक, गुजरात, ह्या सगळ्याच जवळपास राज्यांच्या या स्पर्धा परीक्षांचे जे काही त्यांचं धोरण आहे या सगळ्यांचा आम्ही अभ्यास केला. त्याच्यासाठी लागणारं सगळं मटेरियल जे आहे ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं उपलब्ध करून दिलं. त्यांच्यासमोर हे चॅलेंज होतं आमच्या अभ्यास गटासमोर इतकी सगळी माहिती सादर करणं, परंतु त्यांना आम्ही भरपूर वेळ दिला होता की ही माहिती जोपर्यंत सगळी समोर येत नाही तोपर्यंत निर्णय घेणं थोडंसं डिफिकल्ट जातं. म्हणून आम्ही ती सगळी माहिती घेतल्याने सर्व राज्यांच्या लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेच्या प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, मेन एक्झामिनेशनचा कंप्लीट अभ्यास केला, इंटरव्ह्यूचा अभ्यास केला आणि कम्पॅरेटिव्ह स्टेटमेंट पूर्ण सर्व राज्यांच्या लोकसेवा आयोगाचा आम्ही तयार केलं. आणि त्याच्या आधारे कुठे काय चाललेलं आहे आपल्या संपूर्ण देशामध्ये त्याचा अभ्यास केल्यानंतर आणि मग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सगळ्या परीक्षा पद्धतीची तुलना करूनच प्रत्येक निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्याच्यामधला CSATमधला जो निर्णय घेत असताना सगळ्यातला महत्त्वाचा जो फरक असा दिसून आला की ज्या ज्या राज्यामध्ये CSAT इंट्रोड्यूस केला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर त्या सगळ्याच ठिकाणी तो क्वालिफाईंगसाठी आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये तो मेरिटसाठी काउंट केला जात होता आणि काही राज्यामध्ये तो इंट्रोड्यूसच नाही केलेला. पण फार कमी राज्य आहेत की ज्यांनी CSAT इंट्रोड्यूस केलेला नाही आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर. आणि त्यामुळं या सगळ्यांचा विचार करता आणि फार वर्षापासून स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना हे सगळ्या माहिती असतातच ह्या गोष्टी, त्यामुळे त्यांची आग्रहाची विनंती होती की हा विषयसुद्धा मेरिटला काउंट केला नाही, क्वालिफाईंग असावा. बरोबर. या सगळ्यांचा विचार करून आमच्या अभ्यास गटाने अशी शिफारस केली की प्रिलिमिनरी एक्झामिनेशनसाठी राज्यसेवा स्पर्धा परीक्षेसाठी हा विषय हा क्वालिफाईंग असला पाहिजे. आणि जे मुलं ह्या विषयामध्ये क्वालिफाय होतील, 33% मार्क ज्यांना मिळतील, त्याच विद्यार्थ्यांची जनरल 1चा पेपर तपासला पाहिजे. त्या जनरल 1च्या मेरिटच्या आधारावर त्यांना मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाय केलं पाहिजे. ही आमची शिफारस आहे आणि ती लोकसेवा आयोगानं स्वीकारून या वर्षाची जी काही जाहिरात निघालेली आहे त्याच्यामध्ये CSAT हा क्वालिफाईंग पेपर केलेला आहे. बेसिकली याच्या मागचं लॉजिक पण असं आहे की सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट ह्या विषयाचे टेस्टचं CSATचं नावच आहे की ॲप्टिट्यूड त्याचा गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये येण्यासाठी आहे का नाही हे तपासण्याचा मुख्य उद्देश आहे. बरोबर. त्यामुळं जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला बसतायत त्यांचा गव्हर्नमेंट सेवेकडं जाण्याचा कल आहे का नाही, त्याच्यात किती त्याच्यामध्ये तो ॲप्टिट्यूड आहे, त्याच्यात किती ॲटिट्यूड आहे त्याच्यामध्ये आहे, हे बघणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. आणि त्याच्यामुळे तो मेरिटसाठी काउंट करायचा विषय नाहीच आहे बेसिकली. त्यामुळे तो त्याचा कल आहे का नाही तिकडे बघण्यासाठी, आणि कल असेल तर काही क्वालिफाईंग स्टँडर्ड ठरवलं पाहिजे. नॉर्मली 33%, 35%, आपण सगळ्याच कुठली परीक्षा दिली तर 35%, 33% क्वालिफाईंग. बरोबर. काही ठिकाणी 45% असतं, काही 50%, पण नॉर्मली जनरल रूल आहे की 33%, 35%ला क्वालिफाईंग आपण मानतो सगळ्या गोष्टीमध्ये, पास म्हणतो. बरोबर. इथं मेरिटचा विषय नाही, पास झाला पाहिजे क्वालिफाईंग बरोबर टेस्टमध्ये, तो बरोबर आहे का नाही. तर म्हणून तो CSAT हा क्वालिफाईंग आम्ही आमच्या अभ्यास गटानं केला आणि मला आशा आहे की त्याचा योग्य उपयोग होईल स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांच्यासाठी. निश्चितच. परंतु सर हा जो बदल झाला, आता पूर्व परीक्षेचा बदल झाला, परंतु मुख्य परीक्षेमध्ये जो बदल केला आहे, आता एकंदरीत आपण जर पाहिलं तर 2012-13 पूर्वी डिस्क्रिप्टिव्ह
पद्धतीनेच पेपर होत होते. त्यानंतर कुठेतरी त्रुटी आढळल्या असतील किंवा काहीतरी बदल घडणं गरजेचं होतं म्हणून ऑब्जेक्टिव्हकडे MPSC वळली. परंतु परत त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी हा गट का नेमावा लागला, याच्या मागे कारण काय होते? नाही, अभ्यास गट नेमण्याचा उद्देश तर मगाशी मी सांगितले की कम्पॅरेटिव्ह स्टडी करायचा होता केंद्रीय लोकसेवा आयोगाचा, इतर राज्याच्या लोकसेवा आयोगांचा आणि आपल्या लोकसेवा आयोगाचा, आणि आपण त्याच्या अनुषंगाने काही शिफारशी करायच्या त्या सर्वच बाबतीमध्ये. काही इंटरनल कामकाजाच्या बाबतीमध्ये सुद्धा शिफारशी आहेत, जो आपल्यासमोर येण्याचा काही प्रश्न येत नाही. त्यामुळे अनेक विषयावर अभ्यास करून आम्ही शिफारशी केलेल्या आहेत. ओके. तर आता दुसरा जो महत्त्वाचा बदल जो केलेला आहे तो पूर्वी ऑब्जेक्टिव्ह टेस्ट होती 2012-15 पासून, आणि आता आपण ते डिस्क्रिप्टिव्ह ही टेस्ट प्रपोज केलेली आहे. याच्यामध्ये मी सांगितलं की कम्पॅरेटिव्ह स्टडी करत असताना आपल्याला आश्चर्य वाटेल की कुठल्याही राज्यामध्ये आणि केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये मुख्य परीक्षा ही जी आहे ती कुठेही ऑब्जेक्टिव्ह टेस्ट प्रकारची नाही आहे. सर्वत्र सर्व राज्यामध्ये आणि केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये सुद्धा मुख्य परीक्षा ही नेहमीच डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची आहे, वर्णनात्मक स्वरूपाची आहे. बरोबर. त्यामुळं आपल्याकडं जेव्हा हा बदल झाला ऑब्जेक्टिव्हकडे, तर त्याच्यामध्ये काही फार असे आयोगामध्ये आपल्या आयोगाच्या मधल्या सुद्धा सगळ्या रेकॉर्डचा अभ्यास केल्यानंतर त्याच्यामध्ये असे काही फार मोठं रिझनिंग दिलं होतं तो बदल करत असताना असं काही दिसून आलं नाही. त्यामुळे तो जस्टिफायबल कुठल्या ग्राउंडवर केला त्याचे जस्टिफिकेशनच बघायला मिळत नव्हतं. बरोबर. मात्र मग ह्या सगळ्या राज्य लोकसेवा आयोगाच्या सगळ्या परीक्षांचा अभ्यासक्रमाचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की हा मुख्य फरक आहे. फक्त महाराष्ट्र ही एकमेव राज्य होतं की जिथं ही टेस्ट ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने घेतली जाते. बरोबर. नंबर एक फरक. दुसरं याच्या मागचा विषय असा आहे की आपण कुठलीही परीक्षा जेव्हा देतो, म्हणजे आपण एनी ग्रॅज्युएट कॅन अपीअर हे तत्व आहे लोकसेवा आयोगाच्या, सगळ्याच केंद्रीय लोकसेवा आयोग असेल किंवा राज्य लोकसेवा आयोग असेल. तर एनी ग्रॅज्युएट कॅन अपीअर म्हणत असताना आपण आणखी थोडं पाठीमागं गेलो तर 10वीची परीक्षा, ज्याला आपण SSC म्हणतो, बोर्ड एक्झामिनेशन्स, 10वीची परीक्षा असेल किंवा 12वीची परीक्षा असेल, ह्या सगळ्याच परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने आपण देत असतो. बरोबर. दुसरा विषय असा आहे की जेव्हा आम्ही ग्रॅज्युएशनला जातो ऑफ एनी साईड, राईट फ्रॉम इंजिनिअरिंग टू मेडिकल टू आर्ट्स कॉमर्स सायन्समध्ये, ग्रॅज्युएशनला आम्ही तयारी संपूर्णपणे जी करतो ती ऑब्जेक्टिव्ह कधीच नसतं आपल्याला. याच्यामध्ये एखादा दुसरा प्रश्न ऑब्जेक्टिव्ह असतो 10-15% मार्कासाठी, पण मूळ पेपर हा डिस्क्रिप्टिव्हच असतो. तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करता कुठल्याच विषयामध्ये तुमची परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचीच असते. आणि म्हणून स्पर्धा परीक्षा जी मुख्य स्पर्धा परीक्षा जी आहे ती सुद्धा वर्णनात्मकच असली पाहिजे, याच्या बाबतीमध्ये अभ्यास गटाचं एकमत झालं. बरोबर. तर हे सगळी कारणं पाहिल्यानंतर स्ट्रॉंगली आम्ही रेकमेंड केलं की ही वर्णनात्मक स्वरूपाची परीक्षा पद्धती असायला पाहिजे. हा एक महत्त्वाचं रेकमेंडेशन केलं. आणि दुसरं रेकमेंडेशन याच अनुषंगानं जे केलेलं आहे ते म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये आत्ता नव्हता. बरोबर. ऑप्शनल सब्जेक्ट हा नव्हता. 2012 पूर्वी ऑप्शनल सब्जेक्ट पण होता. तुम्ही ज्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे त्या विषयामध्ये तुमचं स्पेशलायझेशन आहे, ते तुम्हाला तो विषय घेण्याची पण संधी मिळाली पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याला. तो घेईल न घेईल त्याचा प्रश्न आहे, परंतु मी ज्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन केलं गरजेचं, किंवा माझ्या ग्रॅज्युएशनच्या कालावधी मला ज्या ज्या विषयामध्ये अभ्यास करता आला त्या विषयाची पण मला संधी मिळाली पाहिजे. म्हणून ऑप्शनल सब्जेक्ट इंट्रोड्यूस करण्याच्या बाबतीमध्ये जेव्हा मी विचार केला तेव्हा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये सुद्धा ऑप्शनल सब्जेक्ट आहेत. बरोबर. सर्व राज्यांच्या परीक्षामध्ये मेन एक्झामिनेशनसाठी सुद्धा वैकल्पिक विषय आहेत. आपल्या राज्यामध्ये सुद्धा ती वर्णनात्मक जेव्हा परीक्षा होती तेव्हा तिथं ऑप्शनल सब्जेक्ट होतेच. आणि म्हणून आपण इथं ऑप्शनल सब्जेक्ट, एक ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला घेता येईल आणि त्याचे 2 पेपर असतील, अशा प्रकारचं रेकमेंडेशन केलं आहे जे लोकसेवा आयोगानं स्वीकारलेलं आहे. हे सगळं होत असताना विद्यार्थ्यांनी देखील हा स्वागतार्ह निर्णय स्वीकारलेला आहे. विद्यार्थी बदल करतीलही, परंतु ज्यावेळेस 2012-13ला ऑब्जेक्टिव्हमध्ये MPSC वळली आणि आता पुन्हा तुमच्या शिफारशीनुसार डिस्क्रिप्टिव्हमध्ये जाते, त्याच्यामध्ये मुलाखत हा देखील पार्ट मला वाटतं 250 मार्कांचा आहे. आता ज्या वेळेस ऑब्जेक्टिव्ह पेपर होते त्यावेळेस विद्यार्थी जे उत्तर लिहिले, एक तर ते चूक किंवा बरोबर या दोन्हींपैकी
एक गोष्ट होत होती. परंतु आता म्हणजे माझा एक जनरल प्रश्न आहे, याच्यावरती काही सुधारणा तुम्ही सुचवल्यात का या अहवालामध्ये? जसं की एक पेपर जर मी पेपर लिहितोय आणि तो जर 5 जणांनी चेक केला, तर त्याच्यामध्ये किती % चान्सेस असे आहेत की मार्क समान पडतील किंवा ॲव्हरेजली त्याच्या जवळ असतील? असं नको व्हायला की एखादा पेपर आहे आणि त्या चेक करणाऱ्यांच्या मानसिकतेनुसार किंवा त्यांच्या अभ्यासानुसार किंवा त्यांच्या त्या उत्तराकडे पाहण्याच्या दृष्टिकोनानुसार मार्कमध्ये व्हेरिएशन होईल. असं काही याच्यावरती काही सूचना सुचवलेल्या आहेत का? आमचा अभ्यास गट जेव्हा या संदर्भामध्ये बैठका घेत असे, त्यावेळेला आणखी एक इनपुट जो आम्ही घेतला होता, तर तो असा एक रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल होती विद्यार्थ्यांची. आणि आम्ही ज्याला बहुतांश बैठका आहे आम्ही पुणे येथे यशदामध्ये घेतल्या. त्याच कालावधीमध्ये तिथे CPTP 7 नंबरची जी बॅच आहे, बरोबर, जे रिसेंटली रिझल्ट लागून जे त्या ठिकाणी मुलांचं प्रशिक्षण चाललेलं होतं, फाउंडेशन कोर्स त्यांचा चालू होता. आणि ते आम्हाला समजल्यानंतर आम्ही यशदाच्या संचालकांना विनंती केली की आम्हाला स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने लोकसेवा आयोगानं जो अभ्यास गट नेमलेला आहे, तर आमच्यासाठी खूप चांगली रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल आहे आणि त्यांच्याशी जर का आम्हाला चर्चा करायची संधी दिली तर आम्ही एक तुमच्या शेड्यूलनंतर आम्ही आफ्टर 5:30 आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करू. आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याबरोबर सगळ्या ग्रुपने एक जवळपास 2 तास त्यांच्याबरोबर चर्चा झाली. आणि या सगळ्याच विषयावर आम्ही जो काही मुद्दे आमच्यासमोर होते त्याच्यावर त्यांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी म्हणून आम्ही त्यांच्याशी खूप चांगली इंटरॅक्शन झाली. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की मेजॉरिटी ऑफ देम यांनी हे सांगितलं होतं, मेजॉरिटी नाही 90% ऑफ देम यांनी रेकमेंड केलं होतं की ही स्पर्धा परीक्षा जी आहे, मुख्य परीक्षा ही वर्णनात्मकच असली पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह असता कामा नये. CSAT पेपर हा क्वालिफाईंग असला पाहिजे, 100% सगळ्यांचं मत होतं. म्हणजे तुम्हाला एक स्पर्धा परीक्षेमधल्या अनेकाने म्हणजे अगदी पहिल्या ॲटमपासून सिलेक्शन झाल्यापासून ते 5व्या-6व्या ॲटमपर्यंत सिलेक्ट झालेले विद्यार्थी होते. आणि ज्यांना ऑब्जेक्शन होतं, ज्यांना स्पर्धा परीक्षा घ्यावी की न घ्यावी वर्णनात्मक पद्धतीनं, त्याच्या बाबतीमध्ये मेजर कन्सर्न जो होता तो तुम्ही आता सांगितलेला मुद्दा होता की ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ टेस्टमध्ये इव्हॅल्युएशनमध्ये कसल्या प्रकारची डिस्पॅरिटी, पार्शालिटी किंवा हा प्रकार येत नाही आहे. टेक्निकल आहे ते कम्प्युटर प्रमाणात तुमचं आन्सर बरोबर असेल तर तुम्हाला उत्तर मिळतं. तुम्ही जर का डिस्क्रिप्टिव्ह प्रकारची परीक्षा केली तर त्याचं असेसमेंटमध्ये जे काही व्हेरिएशन येणार आहे तर ते कशा पद्धतीनं दूर करता येऊ शकेल आणि त्याला तुम्ही काय रेकमेंड करणार, हा प्रश्न या विद्यार्थ्यांनी विचारला होता, जो तुम्ही पण आता या ठिकाणी विचारलेला आहे. आणि मग त्याच्यावर आम्ही खूप अभ्यास केला. आणखी अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की आत्ता आपल्याकडं मॉडरेशन सिस्टीम असते. आता सध्या मॉडरेशन सिस्टीम आहे आयोगाच्या कामकाजामध्ये की सगळ्यात कमी मार्क पडलेले पेपर्स आणि सगळ्यात जास्त मार्क पडलेले पेपर्स त्याचं पुन्हा तपासणी करून त्याचा ॲव्हरेज काढून पुन्हा त्या विषयाचं मॉडरेशन केलं जातं. तर इथे आत्ता सध्या याच्यामध्ये खूप ॲडव्हान्समध्ये काम झालेलं आहे. अनेक सर्व विद्यापीठीय परीक्षा ज्या होतात त्या सगळ्या डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाच्याच परीक्षा असतात. आणि तिथेही हे सगळ्या प्रकारचं म्हणजे इव्हॅल्युएशन ऑफ पेपर्स डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेमध्ये चालतं. तर याच्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की कम्प्युटर स्क्रीनिंग ऑफ पेपर्स करता येतं बेसिकली. कम्प्युटर स्क्रीन असेसमेंट नावाची कन्सेप्ट आहे. ज्याच्यामध्ये जे सगळे पेपर, प्रत्येक पेपर जो आहे तो पहिल्यांदा स्कॅनिंग केलं जाईल त्याचं. आणि स्कॅनिंग केल्यानंतर एक पेपर 2 किंवा त्यापेक्षा अधिक, मिनिमम 2 किंवा त्यापेक्षा अधिक इव्हॅल्युएटरकडे पाठवला जाईल. सेम पेपर सायमल्टेनियसली. आणि
त्यांनी पेपर तपासल्यानंतर त्याचं ॲव्हरेजिंग केलं जाईल आणि त्यानंतर त्या परीक्षेचा मेरिट लिस्ट तयार केली जाईल, त्या विषयाच्या संदर्भामध्ये मेरिट लिस्ट तयार केली जाईल. ओके. तर यासाठी आम्ही आमच्या अहवालामध्ये MPSCच्या इंटरनल कामकाजाचा भाग आहे तो, पण मुलांच्या मनातली शंका निघून जावी म्हणून हा मुद्दा तेवढ्या पुरतं मी जास्त त्याच्यामध्ये फार बोलणार नाही. पण याची दखल घेऊन लोकसेवा आयोगाकडे आम्ही शिफारस केलेली आहे की कम्प्युटर स्क्रीन असेसमेंट सिस्टीम जी अनेक विद्यापीठामध्ये फॉलो केली जाते आणि एकाच वेळेला एक पेपर एकापेक्षा अधिक इव्हॅल्युएटरकडे पाठवला जाऊ शकतो. त्याच्यासाठी सॉफ्टवेअर असतं. प्रत्येक इव्हॅल्युएटरनी तयार केलेलं जे काही प्रत्येक प्रश्न तपासल्यानंतर दिलेले जे गुण आहेत ते ऑटोमॅटिकली सॉफ्टवेअरमधून कॅच करून प्रत्येक इव्हॅल्युएटर वाईज त्याची मेरिट लिस्ट तयार होते आणि दोघांचं ॲव्हरेजिंग काढून त्याची मेरिट लिस्ट तयार केली जाते. ओके. तर जितकं ऑब्जेक्टिव्ह टेस्ट संदर्भामध्ये निश्चिंतता स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्यामध्ये आहे तितकीच किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीची इव्हॅल्युएशन सिस्टीम ही न्याय देणारी प्रत्येक विद्यार्थ्याला असेल. वर्णनात्मक परीक्षेच्या बाबतीमध्ये ही दखल आम्ही घेतलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने शिफारस केली आहे. त्यामुळे ती शंका आपल्या मनाची. सर, सगळ्यात मोठा हा प्रश्न होता विद्यार्थ्यांचा की आता भविष्यात कसं होणार, की पेपर चेंज करताना जो प्रश्न तुम्हाला अधिकाऱ्यांनी देखील विचारला होता आणि आम्ही सुद्धा तोच प्रश्न विचारला. निश्चित खूप चांगली आयडिया आहे आणि याच्यातून फक्त हा एक डाऊट आहे की याच्यामध्ये वेळ किती जाईल, कारण MPSC आता बऱ्यापैकी सुधरत चालली होती म्हणजे कमी वेळामध्ये सगळ्या गोष्टी होत होत्या. मागचा रिझल्ट हा ज्या दिवशी इंटरव्ह्यू झाले त्याच दिवशी संध्याकाळी रिझल्ट लावला, परंतु हे पेपर चेक करण्याच्या प्रोसेसमध्ये जास्त कालावधी तर जाणार नाही ना. मी तुम्हाला उलटा प्रश्न विचारतो की विद्यापीठाच्या परीक्षा होतात डिस्क्रिप्टिव्ह, बरोबर, बोर्डाच्या परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह होतात, त्याचेसुद्धा ठरलेल्या तारखेला निकाल लागू शकतात, बरोबर. तर मग हिताचे किती विद्यार्थी बसतायत, काय तुमचा अंदाज असेल? म्हणजे जर 2.5 लाख विद्यार्थी जर का प्रिलिमला बसतात तर त्याच्या किती %, 30% जरी विद्यार्थी आपण तिकडे घेतले 20% पर्यंत जातात. 20% पर्यंत, म्हणजे ॲक्च्युली 10,000च्या पेक्षा जास्त. मागचं स्टॅटिस्टिक्स पाडलं तर मेन एक्झामिनेशन 10,000पेक्षा जास्त हे नाही आहेत. मग 10,000 पेपर तपासण्यासाठी असा किती वेळ लागणार आहे? बरोबर. तर तो मुलांच्या मनातली शंका काढून द्या. लाखो विद्यार्थ्यांचे डिस्क्रिप्टिव्ह पेपर्स प्रत्येक कॉलेज तपासतं. ओके. तुम्ही जर का एक विद्यापीठ घेतलं तर एका विद्यापीठामध्ये पूर्ण कॉलेज शिकवले जातात, इतके सब्जेक्ट असतात, तिथं हे सगळं केलं जातं विदिन टाईम. निश्चितच, नक्कीच सर. आणि आता विद्यापीठामध्ये सेंट्रल इव्हॅल्युएशन सिस्टीम केलेली आहे सगळ्याच विद्यापीठामध्ये जवळपास. त्यामुळं एकाच ठिकाणी सगळे इव्हॅल्युएटर बसतात आणि त्यांना दिलेलं काम जे आहे ते पूर्ण केलं जातं 15 दिवसामध्ये, महिन्याभरामध्ये. तो काय फारसा मोठा इश्यू नाही आहे ॲक्च्युली. बरोबर. विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालू नये आणि त्याची काही गरज पण नाही. तुम्हाला त्याच्यामुळे विलंब होणार नाही याच्यासाठी सुद्धा आयोगानं काय केलं पाहिजे तेही आम्ही फार चांगल्या पद्धतीने रेकमेंड केलं. तेच आम्हाला अपेक्षित होतं तुमच्याकडून. आता हे सगळ्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत आणि निश्चित स्वागतार्ह हा निर्णय आहे, कारण आतल्या गोष्टी आम्हालाही माहीत नव्हत्या, विद्यार्थ्यांनाही माहिती नव्हत्या, म्हणजे बाकी कोणालाच माहिती नव्हत्या. परंतु एक फक्त विद्यार्थ्यांच्या बाजूने एक प्रश्न अजून असेल माझा, की हा जो निर्णय लागू होणार आहे 2023 पासून, आता जे नवीन विद्यार्थी या क्षेत्रामध्ये येणार आहेत त्यांच्यासाठी जास्त फारसा काही फरक नाही, म्हणजे नाहीच पडणार आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी 2-3 मेन्स दिलेले आहेत, 2-3 इंटरव्ह्यू दिलेले आहेत, मागच्या 2 वर्षापासून DC DYSPच्या जागा नाही आहेत, ज्यांना DC DYSP पाहिजेत, तर अशा विद्यार्थ्यांना वेळ कमी पडेल अशी विद्यार्थ्यांची म्हणजे तक्रार आहे की बाबा आम्हाला कमी वेळ पडेल, कारण जी आता शेवटची परीक्षा असेल ती ऑब्जेक्टिव्हमधून द्यायची आणि लगेच पुढच्या वर्षी डिस्क्रिप्टिव्हमध्ये जायचं. तर ही एक विद्यार्थ्यांच्या मनात शंका आहे, तर आयोगाने थोडाफार याच्यावरती विचार करायला पाहिजे होता का? याच्या संदर्भामध्ये बेसिकली आपल्याला सांगायला पाहिजे की म्हणजे आयोगाने याचा निर्णय पण जाहीर केलेला आहे की या वर्षाची जी काही प्रिलिम एक्झामिनेशन आहे आणि त्याच्यानंतर येणारी जी मेन एक्झामिनेशन आहे ती जुन्या पॅटर्नप्रमाणे राहील. म्हणजे मेन एक्झामिनेशन ही ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनं होणार आहे. आता ज्या 2023मध्ये जी मेन एक्झामिनेशन होईल ती साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणं अभिप्रेत आहे. जसं की आत्ता
या वर्षाची जर का जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये प्रिलिमची जाहिरात दिली आणि आता ती ऑगस्टमध्ये परीक्षा होते आहे, तर नॉर्मली बिफोर डिसेंबर ती होईल. बरोबर. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या दरम्यान होईल. म्हणजे जवळपास 1.5 वर्षाचा कालावधी आजपासून ओके 2023 मधली परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. येस. त्यामुळं 1.5 वर्षाचा कालावधी हा खूप मोठा कालावधी ॲक्च्युली स्पर्धा परीक्षेच्यासाठी म्हणून. त्यामुळं आता या वर्षामध्ये होणारी परीक्षेमध्ये लगेच बदल केला असता तर विद्यार्थ्यांना खूप अडचणीचं झालं असतं. बरोबर. पण आयोगाने याच्यामध्ये योग्य विचार केला असं माझं मत आहे की पुढच्या वर्षाची जी परीक्षा आहे 2023 मधली परीक्षा जी आहे ती डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची असणार आहे. त्यामुळं पुरेसा वेळ आहे असं आमचं मत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण 2 गट आहेत विद्यार्थ्यांचे. एक फ्रेश अभ्यास करणारा गट आहे किंवा अगदीच त्याने 1-2 वर्षापूर्वी तयारी केलेली आहे, अजून तो प्रिपरेटरी स्टेजमध्ये आहे, त्याच्यासाठी तर काय अडचणीचं नाही आहे. जे विद्यार्थी काही 2 किंवा 3 वर्षापासून प्रयत्न करत आहेत, त्यांनी काही जुन्या पॅटर्नप्रमाणे परीक्षा दिलेल्या आहेत, त्यांचा तुम्ही आत्ता विषय उपस्थित केला होता. माझ्या दृष्टिकोनातून मी जर का वेगळ्या अँगलनं बघितलं तर जास्त ॲडव्हान्टेज याच विद्यार्थ्यांना आहे असं माझं मत आहे. अभ्यास झाला आहे. कारण सिलेबसमध्ये आम्ही काय बदल नाही केलेला. बरोबर. त्यामुळे त्यांना त्याचे संपूर्ण सगळ्या विषयाचा त्यांचा अभ्यास पूर्ण झालेला आहे. बरं. आणि अभ्यास सगळा झाला असल्यामुळे आता फक्त त्यांना डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनं वर्णनात्मक परीक्षा फक्त लिहायची आहे. बरोबर. त्यामुळं त्यांना उलटं जास्त क्लॅरिटी आहे, कारण त्यांना त्यांचे रेफरन्सेस तयार आहेत, त्यांच्या नोट्स तयार आहेत आणि त्यांची तयारी ऑलरेडी त्यांनी 1-2-3 आयटम दिले असल्यामुळं आता फक्त त्यांना त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल करायचे आहे की आता आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पेपर द्यायचा आहे. बरोबर. त्यांनी त्यांचा जो काही मेंटल ब्लॉक आहे ते काढून टाकावा. कारण आपण सर्व प्रकारच्या परीक्षा अदर दॅन राज्य मेन्स परीक्षा जी आहे मुख्य परीक्षा, बाकी सगळ्या परीक्षा आपण डिस्क्रिप्टिव्हच दिलेल्या आहेत. बरोबर. त्यामुळं मानसिकतेमध्ये बदल करावा, मेंटल ब्लॉक काढून टाकावा. माझ्या दृष्टिकोनातून 2-3-4 आयटम दिलेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी उलटं ॲडव्हान्टेजेस आहे. त्यांना फक्त एकच मी सजेशन देईन की त्यांनी आता डिस्क्रिप्टिव्ह उत्तर देण्याचं प्रॅक्टिस आत्तापासून सुरू करण्याची गरज आहे. बरोबर. तोच प्रश्न विचारणार होतो मी, कशा पद्धतीने त्यांनी बदल केला त्यांनी पाहिजे? बदल असा केला पाहिजे की त्यांनी आता डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा द्यायची आहे त्यांना आणि त्यासाठी लिखाण करायचं आहे. लिखाणाचा वेग वाढवला पाहिजे. लिखाण म्हणजे आपली उत्तरं नेमक्या शब्दामध्ये देण्यासाठी म्हणून त्यांना आता तयारी करायची आहे. बरोबर. तर डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा देत असताना तुम्ही जो काही अभ्यास केलेला आहे तो खरं तर अधिक चांगल्या पद्धतीनं तुम्हाला याच्या बाबतीमध्ये न्याय देऊ शकेल असं माझं मत आहे. कारण आपण पाहिलं की इतके प्रश्न तुम्हाला विचारले जातात ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये. किती प्रश्न विचारले जातात? 100, 180, 200 प्रश्न विचारले जातात. इथे तुम्हाला 10 किंवा 12 प्रश्न विचारले जाणार आहे. त्याच्यामध्ये त्या विषयाचं तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह आन्सर फार कॉन्सन्ट्रेशन आणि ब्युटिफुल आन्सर लिहिता येतं. आपण सगळ्यांनी हे केलेलं आहे. बरोबर. त्यामुळे त्याचा बाऊ डोक्यातनं काढून टाका. बरोबर. हा सर्व राज्यामधल्या देशामधल्या सर्व लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ह्या वर्णनात्मकच आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षासुद्धा वर्णनात्मकच आहेत. आपण आता त्याच्याकडे जाण्याची गरज आहे आणि तो बदल स्वीकारायला पाहिजे. थोडंसं ज्या विद्यार्थी प्रिपरेशन पूर्वी करतायत त्यांनी फक्त मानसिकतेत बदल करावा आणि आत्तापासूनच त्यांनी लिखाणाचं प्रॅक्टिस, वर्णनात्मक आन्सर देण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी प्रॅक्टिस करावं. जसं ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये तसं तुमच्याकडं टेस्ट सिरीज चालतात, येस, तशा आता ह्या डिस्क्रिप्टिव्हच्या संदर्भामधल्या टेस्ट सिरीज सुरू होण्याची गरज आहे. नक्कीच होती. आणि ते जर का केलं तर उलट आपल्याला फार मर्यादित प्रश्नांची उत्तरं इथे द्यावी लागतात डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेमध्ये आपल्या एकूण सिलेबसच्या तुलनेमध्ये. बरोबर. याच्या विरुद्ध ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला इतक्या सगळ्याच्यामध्ये छोटे प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. त्याच्या तुलनेमध्ये डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा ही खूप अधिक चांगली परीक्षा आहे आणि जो खरा अभ्यास, डीपली अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने ही न्याय देणारी परीक्षा पद्धती. या निर्णयाचा फायदा विद्यार्थ्यांना UPSC-कडे वळण्यासाठी होऊ शकतो. मी आपल्याला अगदी सुरुवातीच्या मुद्द्यामध्ये मी सांगितलं होतं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय होत होतं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पद्धती तर आणि केंद्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पद्धती टोटली डिफरंट, खूप डिफरंट. तिकडे डिस्क्रिप्टिव्ह मुख्य परीक्षा आहे, इथं ऑब्जेक्टिव्ह आहे. तिकडे CSAT मेरिटसाठी काउंट केला जातो, इथे तर तिकडं फक्त क्वालिफाईंग आहे. हे 2 बदल तर आपण काढून टाकले. बरोबर.
दुसरा बदल होता की वैकल्पिक सब्जेक्ट. तर पूर्वी ही सगळ्याच लोकसेवा आयोगामध्ये आत्ता आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण डिस्क्रिप्टिव्हच्या काळामध्ये ऑप्शनल सब्जेक्ट होता आणि तो असायला पाहिजे. मी ज्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, तिथं माझी मास्टरी आहे, तर मला विषय घेता आला पाहिजे म्हणून ऑप्शनल सब्जेक्ट ह्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेले आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की मूळचा प्रश्न आपला काय होता की हे जे आत्ता बदल झालेत याच्यामुळे आपला महाराष्ट्राचा टक्का UPSC मध्ये वाढू शकतो. तर याच्यामध्ये आपल्याला असा फरक दिसेल की आत्ता अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती, पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन आणि सिलेबस हे दोन्हीही आता ॲट पार झालेला आहे केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग. बरोबर. हा ज्याला बदल लागू होईल तेव्हा काय असेल की दोन्हीकडची परीक्षाची पद्धत आणि सिलेबस एकच असल्यामुळे दोन्हीकडच्या विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा आता देता येऊ शकतील. बरोबर आहे ना? बरोबर. परंतु आता काय होतं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देता येतच नाही ॲब्सोल्युटली. बरोबर. आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्याला सुद्धा इकडं परीक्षा देण्याला इतकं प्रिपरेशन करून सुद्धा त्याला अवघड जात आहे, कारण पॅटर्नच टोटली सेम आहे. बरोबर. एकाच वर्षामध्ये त्याला जर का दोन्ही परीक्षा द्यायचं असेल तर दोन्ही विद्यार्थ्यांना शक्य नव्हतं. आता शक्य आहे. पण आता शक्य आहे, दोन्ही विद्यार्थ्यांना शक्य आहे. म्हणजे जो विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करतो आहे त्याला केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देणं सुद्धा शक्य आहे, तिथं त्याला यशस्वी होणं पण शक्य आहे. बरोबर. त्यामुळं आपण पाहिलं असेल की मार्कांची पद्धत सुद्धा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरच ठेवलेली आहे. इंटरव्ह्यूला पूर्वी कमी मार्क होते, आता आपण 225 275 मार्क ठेवले आहेत. प्रत्येक विषयाचे मार्क सुद्धा आम्ही रेकमेंडेशन करत असताना 300 मार्क असे रेकमेंड केलेले आहेत. त्यामुळे कम्प्लीट कम्पॅरेटिव्ह तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तयारी करताना अनेक विद्यार्थ्यांना असं वाटतं, आम्ही पण ह्या सगळ्या परिस्थितीमधून गेलो आहे की आणखी थोडी तयारी केली असतं मला लोकसेवा आयोगाला, केंद्रीय लोकसेवा आयोगाला असं मी बसू शकलो असतो. जे पास झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं की मी केंद्रीय लोकसेवा आयोगाला आणखी थोडा अभ्यास केला तर मी यशस्वी झालो असतो. बरोबर. पण त्याला करणं शक्य होत नसायचं. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा सहज त्यांना देता येईल आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा सहजासहजी देता येईल. बरोबर. त्यामुळे दोन फायदे होतील की कॉम्पिटिटिव्हनेस जो आहे तो वाढेल. नक्कीच. शेवटी स्पर्धा परीक्षा तिथे जितकं जास्तीत जास्त कॉम्पिटिटिव्ह ते असेल तितकं जास्तीत जास्त चांगले कॅन्डिडेट मिळतील, हे त्याच्या पाठीमागचं लॉजिक आहे. आणि म्हणून दुसरा ॲडव्हान्टेज इनडायरेक्टली म्हणूया, डायरेक्टली नाही, परंतु महाराष्ट्रामधल्या स्पर्धा परीक्षामध्ये अपेअर होणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यशस्वीतेमध्ये परीक्षा पद्धतीमध्ये अपेअर होणाऱ्यांची संख्या वाढेल, निश्चित वाढेल आणि नक्कीच सक्सेसफुल होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा वाढेल. हे त्याच्या पाठीमागची आमची रेकमेंडेशन. खूप मोठा बेनिफिट या निर्णयामुळे होऊ शकतो विद्यार्थ्यांचा. सर, मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना आता तुम्ही आपली ज्यावेळेस चर्चा चालली होती त्यावेळेस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक अटेम्प्ट आणले होते, जसे UPSC अटेम्प्ट देते तसे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने देखील अटेम्प्ट आणले होते, परंतु तो निर्णय रद्द केला आणि तुम्ही वयोमर्यादेतून बाद होईपर्यंत तुम्ही परीक्षा देऊ शकता. आता महाराष्ट्रामध्ये लाखो विद्यार्थी अभ्यास करतायत, कोणी 8 वर्षापासून, कोणी 10 वर्षापासून, कोणी 2-4, परंतु हे जे विद्यार्थी आहेत हे बाहेर पडायला तयार नाहीत. मला एक तुमच्याकडून विद्यार्थ्यांसाठी सल्ला पाहिजे. एक तर नवीन आलेले विद्यार्थी आणि जे 8-8 वर्षापासून अभ्यास करणारे विद्यार्थी, काय सल्ला द्यायला विद्यार्थ्यांना? म्हणजे किती वर्ष अभ्यास केला पाहिजेत, कशा, आपण येऊ नका तर कोणाला म्हणू शकत नाही, पण तो कशा पद्धतीने त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे आणि कुठं थांबवलं पाहिजे? खूप चांगला प्रश्न आपण या ठिकाणी विचारला आहे, उपस्थित केलेला आहे. कारण मी बघतो आहोत समाजामध्ये सुद्धा, आम्ही सुद्धा बघतो आहोत की इतक्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी इतके वर्ष तयारी करत असतात आणि आपला उमेदीचा फार मोठा कालावधी ते स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये घालवत असतात. अगदी बरोबर. स्पर्धा परीक्षेचं एक मानसशास्त्र आहे ॲक्च्युली, आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही ज्याला स्पर्धा परीक्षेची पहिली परीक्षा देता तेव्हा तुम्हाला कळतं की आपण किती पाण्यात आहोत. बरोबर आहे की नाही? येस. आणि दुसऱ्या परीक्षेनंतर खरं तर तुमचा निकालच लागलेला असतो. बरोबर. टू बी फ्रँक. येस. पण मग त्याच्या पुढे किती ताणायचं हे आपण ठरवण्याचा विषय आहे. अगदी प्रत्येक विद्यार्थ्यानं ठरवण्याचा विषय आहे.
त्यामुळं माझ्या दृष्टिकोनातून प्रत्येक विद्यार्थ्यांची वेगळी मानसिकता असू शकते, परंतु मिनिमम 3 अटेम्प्ट्ससाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा. आणि ज्याला असं वाटतं की मी थोडासा जवळ आलेलो आहे, मी थोडा आणखी प्रयत्न केला तर पुढं जाऊ शकतो, त्यांनी 4 किंवा 5 अटेम्प्टच्या पुढं जाऊच नाही असं माझं ठाम मत आहे. अगदी बरोबर. कारण आयुष्यातली 5 वर्ष, उमेदीची 5 वर्ष, म्हणजे समजा तुम्ही नॉर्मली पोस्ट ग्रॅज्युएशन करून बरेचसे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. त्यामुळे साधारणपणे तुम्ही 22व्या वर्षी पोस्ट ग्रॅज्युएशन होता, 20व्या वर्षी 21-20व्या वर्षी तुम्ही ग्रॅज्युएशन झालेलं असता. 23 5 वर्ष जरी गृहीत धरले तर 27 वर्ष म्हणजे लग्नाचं वय उलटून जाण्याचं कालावधी आहे. बरोबर. स्पर्धा परीक्षेचं सोडून द्या. खरं आहे. आणि वयाच्या 23व्या वर्षानंतर तुम्ही घरामधला एक सपोर्टिंग हँड असणं पाहिजे. तुम्ही करता घरातला मुलगा असण्याची आवश्यकता असते. पण काहीतरी डोक्यामध्ये आपल्या फॅड असतं की ही पोस्ट मिळवेनच, ती पोस्ट मिळवेनच. सांगू इच्छितो की ती पोस्ट मिळाल्यानंतर काय फार मोठे दिवे लागतात अशातला काही भाग नाही आहे. आणि त्याच्यानंतर जीवनमान फारच बदलून जातं असं काही नाही आहे. ॲक्च्युली तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जाल, त्या क्षेत्रामध्ये जर का तुम्ही इतक्याच डेडिकेशननं काम केलं ना, म्हणजे हे 4था, 5वा, 6वा अटेम्प्ट देणाऱ्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो, तुम्ही कुठलंही क्षेत्र निवडा, त्याच्यामध्ये जर का त्या डेडिकेशननं जर का तुम्ही काम केलं तर फार मोठा तुमच्या आयुष्यामध्ये बदल होऊ शकतो. निश्चितच. आणि तुमच्यामध्ये स्पर्धेमध्ये वाहून घेण्याचं एक गुण तुमच्यामध्ये जो विकसित झालेला आहे, तो जीवनामध्ये तुम्हाला खूप कुठल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी मदत करू शकतो. म्हणून त्याच्यामध्ये एका मर्यादेच्या पलीकडे कशातच वाहून जाता कामा नये. खरं तर स्पर्धा परीक्षा नव्हे, जीवनातल्या प्रत्येक विषयामध्ये हे सूत्र लागू होतं की एका मर्यादेपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यासाठी आपलं जीवन त्याच्यासाठी वाहून घेण्याची काही गरज नाही आहे. मला माहिती आहे की 6-7, 8-8, 9-9 अटेम्प्ट देण्यामध्ये 9 वर्ष म्हणजे काय असतं. तर स्पर्धा परीक्षेत तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला काय त्याच्यात जाणीव नाही, परंतु त्याच्या आईवडिलांना विचारा की एक वर्ष त्याची काय, त्याच्या घरच्या लोकांची काय अवस्था आहे, काय अवस्था असते त्या घरच्या लोकांच्या संदर्भामध्ये. त्यांनाही बेसिकली आपल्या जवळच्या लोकांच्यावरचं आपल्यावर असलेलं दडपण, त्याला सामोरं जाता येत नाही म्हणून स्पर्धा परीक्षेचे अटेम्प्ट देत राहायचं, असे बऱ्याच लोकांची मानसिकता आहे असं माझं मत आहे. बरोबर. तर सक्सेसफुल होण्यासाठी म्हणून प्रयत्न करतात की त्यांच्यावर असलेलं दडपण जे आहे त्याला कसं फेस करता येत नाही म्हणून परीक्षेचे अटेम्प्ट्स देतात. त्याचासुद्धा एक एक सायकोलॉजिकल स्टडी होण्याची गरज आहे असं मला वाटतं. बरोबर. एक 4 ते 5 अटेम्प्टच्या पुढं जाऊन परीक्षा तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक असाच अभ्यासगट नेमून ते का स्पर्धा परीक्षेची एवढी तयारी करतात याचा खरंच अभ्यास करण्याची गरज आहे, जो स्पर्धा परीक्षेतल्या क्षेत्रातल्या मुलांच्यासाठी आय ओपनर म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो. अनेक विषयामध्ये लोक रिसर्च करतात, काही लोकांनी याही विषयामध्ये रिसर्च करावेत असं मला वाटतं. आणि ते भविष्यामध्ये येणाऱ्या तरुणांच्यासाठी ते मार्गदर्शक होईल. सगळेजण सांगतात की प्लॅन बी करा, प्लॅन बी करा. आता तो पाठ झाला आहे प्लॅन बी, पण प्लॅन बीवर अंमल किती लोक करतायत. बरोबर. माझ्या दृष्टिकोनातून 3 अटेम्प्ट मॅक्झिमम. असं वाटलंच की मी थोडा आणखी प्रयत्न केला तर प्रयत्न करून बघायला हवा. 3 to 5 अटेम्प्टच्या पलीकडे कुठल्याच विद्यार्थ्यांनी जाता कामा नये. नक्कीच. असं माझं ठाम मत आहे. आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जावा, असं काही नाही की लोकसेवा आयोगाच्या मार्फत तुम्ही अधिकारी झाला, क्लास 1 क्लास 2 मध्ये सगळं जग बदलतं, जीवन बदलतं, असं काही नाही आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये करून जर का तुम्ही इतक्या डेडिकेशननं काम केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे मिळणारं वर्क सॅटिस्फॅक्शन आहे, शेवटी वर्क सॅटिस्फॅक्शन हे सगळ्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. बरोबर. तर हे सगळ्याच विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं आणि लिमिट क्रॉस करू नये अटेम्प्ट देण्याचं. नक्कीच. असं मी मानतो. लोकसेवा आयोगानं जो निर्णय 2 दिवसापूर्वी घेतला, आयोग म्हणून मला असं वाटतं की निर्णय त्यांचा योग्य आहे. कारण तुम्हाला जेवढे काही तुम्ही एज बार होऊपर्यंत जेवढे काही अटेम्प्ट देता येऊ शकतात देण्यासाठी ते ओपन केलेला ॲव्हेन्यू आहे, तो तुम्ही
घेतलाच पाहिजे असं नाही. बरोबर. घेतलाच पाहिजे असं नाही. मी अनेक विद्यार्थी बघितलेले आहेत की पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, 4 वर्षाची नोकरी केलेली आहे आणि त्यांच्यानंतर त्यांना असं वाटतं की आपण स्पर्धा परीक्षेची मी तयारी केली असते तर मी नक्की यशस्वी झालो असतो. आणि असे कितीतरी IAS आणखी IAS आणि IPS आलेले विद्यार्थी आहेत की ज्यांनी वयाच्या 27 वर्षी सुरुवात केली आणि 29व्या 30व्या 31व्या वर्षी ते यशस्वी झालेले आहेत. त्या मुलांच्यावर अन्याय झाला असता. बरोबर आहे की नाही. आणि म्हणून तो 10-12 अटेम्प्ट देण्यासाठी वयोमर्यादा वाढवलेली. बरोबर. ते मुलांनी लक्षात घेण्याची गरज आहे. त्याला पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे की ज्यांना लेट एंट्री करायची आहे इंटू द कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन फील्डमध्ये, त्यांच्यासाठी हा ॲव्हेन्यू ओपन झाल्यानंतर त्याला कमीत कमी 3-4 वर्ष जर का प्रयत्न करायचा असेल तर मग एज बारच्या क्रायटेरियामधून त्या मुलांना भाग घेता येऊ शकतं. पण फ्रेशरनी 3 वर्ष मिनिमम, मॅक्झिमम 5 वर्ष, एक्सेप्शनली एखादं वर्ष समजू शकतो. एज बार व्हायची वाट पाहिजे नाही, अजिबात बघायचं नाही. वयाच्या 24व्या वर्षापासून 34 वर्ष तुम्ही बाहेर पडा म्हणजे तुम्हाला कळलं की हे 24 ते 34 हे किती उमेदीची कालावधी तरुणांच्यासाठी असतो. बरोबर. याच्या इतकं प्रॉडक्टिव्ह एजच नाही. वयाच्या 25 ते 35 ही इतकं प्रॉडक्टिव्ह एज नाही. या वयामध्ये माणसं कुठं जग पादांकरण करतात असं तुम्हाला बघायला मिळेल कुठल्याही फील्डमध्ये गेलेली माणसं. आपण किती स्पर्धा परीक्षेसाठी वाहून घ्यायचं, अजिबात गरज नाही. 5 वर्ष संपले की घाशा गोंधळा, घरी जावा, आईवडिलांना समजून सांगा. ज्यांना तुम्ही फार फुशारकीनं सांगितलं होतं की मी स्पर्धा परीक्षा करतोय त्यांना समजून सांगा. थोडं वाईट वाटेल त्यांनाही तुम्हालाही. बरोबर. एखादा महिना लागेल फक्त तुमची त्यांची मानसिकता बदलायला, पण नंतर तुम्हाला राईट ट्रॅकनं जाता येईल. म्हणून त्याच्यामध्ये वाहून जाऊ नये अटेम्प्टमध्ये, असं माझं मत आहे. नक्कीच सर. खूप शेवटी मोलाचा आणि महत्त्वाचा संदेश तुम्ही मुलांना दिला. तुम्ही जे काय बदल सुचवले त्यानुसार MPSCने बदल घडवले, विद्यार्थ्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे आणि निश्चितच खूप चांगले बदल झालेले आहेत. पूर्ण भारतामध्ये वेगळा न्याय नाही, आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगळा नाही असं नको व्हायला, परंतु खूप चांगले बदल आहेत हे. तुम्ही आमच्यापुढे ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा केला आणि विद्यार्थ्यांच्या ज्या काही अडचणी होत्या किंवा शंका होत्या आणि जी भीती होती ती दूर केली, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद.